तर या बोर्डच्या बाजूनच वर गडावर जाण्यासाठी रस्ता आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत किल्ले गुणवंतगडला भेट देण्यासाठी। या किल्ल्याला मोरगिरीचा किल्ला असेही म्हणतात। पाटणपासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर मोरगिरी हे गाव आहे आणि याच गावामधून आपण आता किल्ले गुणवंतगड चढायला सुरुवात केलेली आहे। तर चला वर जाऊन आपण पाहूया किल्ले गुणवंतगड। आता 4 वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता गड चढायला सुरुवात केलेली आहे। आम्ही सकाळी भैरवगडला जाऊन आलोय। पाथरपुंज भैरवगड पाटण तालुक्यातच आहे आणि आत्ता भैरवगड करून आलोय आणि आत्ता निघालोय गुणवंतगडला। किल्ल्याची उंची जरी फार नसली तरी तीव्र चढण आहे, त्यामुळे दम लागतोय। खाली बघा असे सगळे पुढे आहेत बघत सर, हे सांगलीचे मारुती बालेकडे, त्याच्यानंतर अभिजित सावंत त्यांच्या मिसेस, खाली रणजित मोरे सर आणि ते रमेश पाटीलच ना, रमेश पाटील पाठीमाग, आणि पुढे गेला विक्रम चव्हाण। समोर बघा, इथून तुम्हाला चढाची तीव्रता लक्षात येईल। अशा चढणीवरून आपण वर चढतोय। खालचा व्ह्यू दाखवतो। 15 मिनिटं झालीत आम्ही ट्रेक चालू करून आणि घाम बघा किती आले मला। ज्या लोकांना वाटते का नाही की फिरायला जातात मज्जा करतात, त्यांनी हा घाम बघायचा फक्त। पाठीमागे दिसतोय बघा गुणवंतगड। आता प्रॉब्लेम असा झालाय आमचा, पूर्ण चढण आहे आणि गवत इतकं वाढलंय आणि रस्ता व्यवस्थित आम्हाला सापडेना आणि सगळ्या रस्त्यामध्ये कुसळ आहेत भरपूर। अरे कुठे अडकला माणूस बघा, अरे माणूस अडकला कुठं। आता बघू रस्ता शोधत जायचे आणि निम्म्या टप्प्यात आलोय आपण। आता इथं कुठंतरी पायरी मार्ग आहे, पण त्यात आम्ही वर पण आता कुठं वर पोहोचतोय ते आम्हालाच माहित नाही। बघू आता रस्ता तरी शोधत गेला पाहिजे। स्लोप बघा किती याचा, आणि भगत सरांनी मधनं मार्ग काढलाय कुसळात ना। आता आमच्या इथून ससा गेला पळत जोरात आणि असा आडवा जाऊन त्यांच्या पायात न गेला। गंमत अशी झाली, एवढा गड पण आम्हाला रस्ता सापडेना। अवस्था बघा, एक जण इकडे, दोघे या बाजूला गेलेत, मी इथं आहे आणि हे इथं स्टक झालेत सगळे। रस्ताच आम्हाला सापडत नाही। हे बघा हे कसे चाललेत। अहो ते विक्रम वर गेलाय, तो म्हणतोय तिकडे पण रस्ता नाही सापडत। कुठल्या कोपऱ्यात नाही, सेंटरला वर पोहोचते। चला काय पर्याय नाही, आता असंच आपल्याला वाट शोधत जावं लागणार आहे। आणि गवत वाळल्यामुळं गवतावरून नाव का पाय घसरत आहेत, गवताखाली काय असेल काय नसेल काहीच माहित नाही। ह्याला अवघडच येतं पण। बाकी भीती कशाची नाही, ते गवतात साप वगैरे असलं ना त्याचीच भीती वाटते फक्त, बाकी काय नाही। सगळे बघत सर इकडं तिघं जागेवरच थांबले। वरच्यांची गंमत बघायला लागली। एक इकडं आहे, एक इथं आहे, एक तिकडं आहे आणि एक या बाजूला वर आहे। यांच्या नजरा बघा किती आशेच्या नजरेनं वर बघायला लागले। हा किल्ला आहे आणि बऱ्याच वेळानंतर एक पायवाट आम्हाला सापडली। ते पायवाट नक्की आपल्याला कुठं घेऊन जाते ते बघूया आपण।
इथे काहीतरी दिसते आणि बोर्ड सुद्धा लावलेला आहे तिथं. आधी बघूया आपण जाऊन काय आहे ते. थोडं पुढे येताच आम्हाला या ठिकाणी एक पाण्याचं जुनं तळं पाहायला मिळालं. तळं सध्या तरी पाणी जास्त दिसत नाहीये. त्याची एका बाजूची भिंत थोडीशी पडलेली दिसली. समोरच्या खडकावर काही पूजा केलेली दिसतेय. तर आता आम्ही जरा ही वाट कुठं जाते ते बघून येणार आहे माघारी. बघूया तरी कुठं जाते वाट. आहे का वर जाते की खाली? या ह्या कपारीतनं दिसते मला वर जायला सोपं आहे. तर आम्हाला वाट तर सापडलेली नाही, पण जरा शक्यता वाटते आम्ही इथून वर चढू शकतो म्हणून. तर बघूया, प्रयत्न तर करूया. फक्त आता एक काळजी घ्यावी लागेल. हा कदाचित ढासळू पण शकतो. हा मुरमाड आहे दगड. हा इथून काळजीपूर्वक चढायला लागेल. तिथून बघू का? कुठून करायचा प्रयत्न? तिकडे करूया. ओके. तर आम्ही आता इथून प्रयत्न करणार आहे. या बाजूला ते मगाशी आपण बघितलेलं तळ आहे खोल इथं, आणि आता ही तळ्याची या बाजूची तटबंदी आहे. याच्यावरून आम्ही आता प्रयत्न करतोय. ही प्रॉपर वाट तरी वाटत नाही आहे, तरी पण बघूया. जाऊ शकतो आपण बरं. तर अशा प्रकारे आम्ही वाट शोधून काढलेली आहे. हो, जमते काय प्रॉब्लेम नाही आहे. तर आता बघा, अशा जागेतून आम्ही वाट शोधून काढली. तर आम्हाला वर गेल्यानंतर कळलं प्रॉपर वाट कुठली होती. काहीच प्रॉपर आहे ते पण माहिती नाही. तर वाटेची तर काय अवशेष दिसत नाही. फक्त आता कसं आहे की आता वर गेल्यानंतर आपल्याला कळेल की काय पोझिशन. तर बघा, जवळजवळ पोचलोय. ही वरची तटबंदी इथं दिसते आम्हाला. आम्हाला इथून चढलेलं बघून बघा बाकीची मंडळी सुद्धा यायला लागले तिकडे. मित्रांनो, कधी हारायचं नाही. जवळजवळ आता अर्धा तास झालो पूर्ण ह्या पट्ट्यामध्ये फिरून आलो. शेवटी एक बोर्ड दिसला आम्हाला. त्या बोर्डच्या आधारे आम्ही त्या बोर्डापर्यंत आलो. बोर्डापर्यंत आल्यानंतर आम्हाला असं कळलं की तिथं पाण्याचं टाका आहे आणि काही विधी वगैरे केलेले दिसल्या. तिथनं आम्हाला समोरचा शुल्का दिसला. म्हटलं सरांना, नितीन सरांना म्हटलं की थोडंसं रिस्क घेऊ आणि ही चढाई चालू करू. बघू थोडंसं पुढं कसं दिसतं. या आता किल्ल्यावर पोचायला थोडंच राहिले. खालचा परिसर एकदा दाखवतो. इतका मस्त परिसर आहे. खालची शेती बघा किती भारी दिसते. तर आता इथून आपण वर आलोय. या ठिकाणी बघा हे तटबंदीचे अवशेष आहेत. अशीच ही तटबंदी पुढं गेलेली आहे. तशीच ही एक तटबंदी इथं दिसते. ही इथं कट झालेली आहे, तुटलेली आहे इथून तटबंदी. ही अशीच एक तटबंदी आहे. आणि वर आपल्याला काय अवशेष दिसत आहेत बघूया वर जाऊन. तर या ठिकाणी आपल्याला एका वास्तूचे अवशेष दिसत आहेत. तर बोर्ड लिहिलेला होता, पण बोर्डवर सध्या तरी सगळं पुसलं आहे त्याच्यावरचं.
तर सध्या आपण गडाच्या पश्चिम बाजूला आहे. गडाच्या पश्चिमेच्या टोकाला एका वास्तूचे अवशेष आहेत तिथं. तर अगदी गडाच्या पश्चिम टोकाला या ठिकाणी एक बोर्ड आहे आणि इथं एक तळ्याचे अवशेष आहेत. सध्या तळ्यात मुजले गेले, जास्त खोली राहिलेली नाही आणि सध्या पाणी साठा पण नाही येतात. पूर्ण गवत माजले अशा प्रकारे. आणि त्याच्याच बाजूला जर बघितलं आपण, इथे दगड पडलेले दिसतात. इथं सुद्धा काही वास्तू होती. समोर आपल्याला इथं वास्तूचे अवशेष आहेत. या ठिकाणी एक भिंतीचे अवशेष आहेत आणि या ठिकाणी थोड्या उंचीवर ही दुसरी एक भिंत आहे, त्याच्यावर एक आहे. इथं फक्त आता गवत वाढल्यामुळे आपल्याला ते स्पष्ट जास्त दिसत नाही. आपल्या समोर आहे ती गडाची पूर्व बाजू आहे. गडाची पश्चिम बाजू आता आपण पाहिली. आता गडाच्या आपण पूर्वे बाजूला जाणार आहोत. गडाचा सर्वात उंच भाग हा पूर्वेकडे आहे. कदाचित त्याला आपण बाले किल्ला म्हणू शकतो. तर आता आपण तिकडे जाऊन पाहूया तिथं काय आपल्याला अवशेष बघायला मिळत आहेत का. सध्या आपण तो गडाचा पश्चिम भाग, हा गडाचा पूर्व भाग त्याच्या मधल्या भागात आहे. आणि मधल्या भागामध्ये इथे सुद्धा काही दगडाचा खच पडलेला दिसते. कधी इथं सुद्धा एखादी चौकी किंवा काही बांधकाम असण्याची शक्यता आहे. तर बघा, पश्चिम बाजूकडनं आपण आता पूर्व बाजूकडे निघालो होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला गडाची मुख्य वाट जी वर येणार आहे ती आपल्याला इथून पाहायला मिळते बघा. आणि आपण जिथं वाटच नव्हती तिथून वर चढलो होतो. तर या ठिकाणी गडाच्या दरवाजाचे काही अवशेष दिसत आहेत, बांधकाम आपल्याला दिसते. ज्यावेळी इंग्रजांनी गड ताब्यात घेतला 1818च्या सुमारास, त्यावेळी या खालच्या रस्त्याची आणि पायऱ्यांची पूर्ण तोडफोड करून टाकलेली आहे. तर इथून आपण गडावर प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूलाच इथं आपल्याला एक पाण्याचं टाकं किंवा तळं पाहायला मिळतंय. या ठिकाणी पाण्याचं टाकं आहे. पलीकडनं त्याला बांधून घेतलेलं आहे. या बाजूनं पाणी थोडंसं आहे यात, ते काही पिण्यायोग्य नाही आहे. त्यामुळे गडावर येताना पुरेसं पाणी सोबत ठेवूनच वर या. तर आता जाऊया वर. तर आता आपण गडाच्या सर्वोच्च भागाकडे निघालोय वर. सर्वोच्च भाग किंवा आपण त्याला बाले किल्ला म्हणू शकतो. असं इकडनं आता वर जायचं. वर जाताना या ठिकाणी कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या बघायला मिळतात. तर अशा प्रकारे आपण गडाच्या माथ्यावर येऊन पोचलेलो आहोत. गडाचा बाले किल्ला. समोर ध्वजस्तंभाची जागा दिसते. कामच नाही. आमच्यातली मंडळी बघा वर चढायला लागलेत. आहेत बघा. सूर्यास्त कसा दिसेल. हां दिसतोय का. ओके, वर वर आपण वर माथ्यावर आल्यानंतर या ठिकाणी आपला ध्वज दिसतोय आणि त्याच्या समोरच हे खोल असं मोठं एक तळं पाहायला मिळते आपल्याला. तर आता आपण जाऊया ध्वजस्तंभाकडे. तळ्याच्या शेजारीच या ठिकाणी वास्तूचे अवशेष बघायला मिळतात, पण हे सुद्धा गवतामध्ये पूर्ण झाकळून गेलेलं आहे. आपल्याला स्पष्ट पाहता येत नाही. इथं सुद्धा एका वाड्याचे अवशेष आहेत. कदाचित ते बाले किल्ल्यावर असल्यामुळे किल्ल्यावरील मुख्य सदर म्हणा किंवा किल्लेदाराचा वाडा या ठिकाणी असू शकतो. आता गवतामुळे आपल्याला दिसून येत नाही व्यवस्थित. मुख्य वाड्याचे अवशेष इथं आहेत
आणि त्याच्या शेजारी इथं परत एकदा दगडांमध्ये राजे लिहिलेलं आहे. या ठिकाणी पाहिलं आपण तर महाराज लिहिलेला आहे. आणि त्याच्यापेक्षा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चेहरा म्हणू किंवा मुखवटा त्या दगडामध्ये तयार केलेला आहे. हा जिरे टोप आहे, हे नाक आहे, ही दाढी दिसते, या ठिकाणी कान दिसते आपल्याला आणि हे मिशी दिसते महाराजांची. आपल्याला ते समोर सुद्धा काही अवशेष असल्याचे दिसते. काय ते बघूया. या ठिकाणी सुद्धा बांधकामाचे भरपूर अवशेष आहेत. या ठिकाणी आपल्याला भिंत पाहायला मिळते. ही सुद्धा बाजूची भिंत शाबूत आहे अजून ती. आणि इथं या ठिकाणी 2 छोट्या खोल्या पाहायला मिळतात. इथं एक आहे, इथं एक आहे. आणि ह्या आतल्या मोठ्या वास्तूमध्ये जाण्यासाठी हा प्रवेश मार्ग आहे. ही या वास्तूची समोरील भिंत आहे. इथून आत जाण्यासाठी प्रवेश मार्ग आहे. आणि आता आपण आलोय गडावरील सर्वोच्च माथा. या ठिकाणीच एक ध्वजस्तंभ आहे आणि गडाच्या उत्तरेकडचा भाग खाली दिसतोय आपल्याला. समोर कोयना नदी वाहते. जर आपल्याला गडावर येण्याची जर वाट सापडली व्यवस्थित तर जेमतेम अर्ध्या तासाचा रस्ता आहे वर येण्याचा. पण आम्हाला वाट न सापडल्यामुळे जवळजवळ पाऊण तास ते 1 तास लागला वर चढायला. पाऊण तास तरी गेलाच आमचा, 50 मिनटं लागली. तर गड फेरी आपली पूर्ण झालेली आहे. गडावर अवशेष आहेत थोडेफार, ते पण गवतामध्ये झाकळलेले आहेत. तर आपला हा गड आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया कमेंटमध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.